नाही चालू नसेल चालू नसेल केलं हॉटेल चालू केलं. परमप्रेमित ईश्वर याचा आज 61वा वाढदिवस आपण सर्वांच्या साक्षीने इथे साजवत आहे. कारण मला तर वाटतं आज 61वा वाढदिवसच नाहीये, त्यांच्याकडे पाहिलं ते नेमके 16चे दिसले. एवढा अजून माझे जास्त वाटत नाहीये. त्यांचे आमचे मित्रता पाहिली तर तेवढं पाहण्यामध्ये आम्ही 75-76 पासून कायमच्या बरोबर राहिलेले. तर त्यांच्या जे परिस्थिती लहानपणापासून आम्ही पाहिलेली आहे, एवढी बिकट परिस्थितीतून ते वरती आलेले. लहानपणी त्यांच्या स्त्री असते, त्यांच्यासोबत बहिणी असते. सकाळी असं आपण साखर झोपेत असताना ते असे बटर असं काय जिंकलेलं राहायचे. सगळे जण एवढे कष्ट केले त्या टायमात, भरपूर कष्ट केले. आईने सुद्धा त्यांच्या भरपूर कष्ट केले. त्या कष्टाचं फळ आता आपण या ठिकाणी ईश्वराच्या साक्षीने दिसत आहे. आणि सर्व एक कुटुंब सर्व परमपूज्य बाबाजींच्या सानिध्यात असल्यामुळे सर्वांना आध्यात्मिक सांस्कारिक सगळे चांगले संस्कार या कुटुंबात झालेले. या कुटुंबाने मला कधी असं बरकत कधीच मानलेलं नाहीये. त्यांच्या ज्या बहिणी असतील, त्यांचे पाहुणे असतील, त्यांच्या बहिणी त्या आमच्या बहिणी झाल्या, त्यांचे जावे असतील, मेवणे असतील ते आमचे मेवणे झाले. सगळे पाहुणे मंडळी माझे कोणी असतील ते सर्व म्हणजे आमचे ते सख्खे आम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा हे आमचं मित्रत्वाचं नाते एवढं श्रेष्ठ आहे. मला घरासोबत भावांचं एवढं ते मिळालेलं नाही, बहिणींचं एवढं ते मिळालं नाही. तेवढं या कुटुंबाने आम्हाला मिळून दिलेलं. आमच्या भावी आम्ही कधी हाकरी आम्हाला काही काय तसं त्याने सुद्धा घास आमच्यासाठी कधी पण काढून ठेवलेलं आहे. आणि त्यांची आई म्हणजे बाई त्यांच्या सुद्धा शेवटच्या अंतसमयी राजाभाऊने एवढी आणि बाब्यांनी त्यांच्या सून असते एवढी त्यांची सेवा केलेली. त्यांच्या सेवेचं मला सुद्धा त्या ठिकाणी काही उचलता आला याच्याबद्दल मी माझं सौभाग्य मानतो. आणि आमच्या ईश्वराला असं काय त्यांचे 100 वर्ष पूर्ण होत त्यांच्यावर आपल्या सर्वांना सुद्धा त्या समारंभाला आपल्याला उपस्थित राहता यावं हे मी विनंती करतो. आणि असाच लोक असंच प्रेम माझ्यावर आमच्या कुटुंबावर तुमचं दिवसेंदिवस राहावं हे विनंती करतो. आणि आमचे आध्यात्मिक जे असेल सर्व या ठिकाणी